लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे नंदिनी सोनोग्राफीसाठी आलेली असते आणि तेव्हा नंदिनी म्हणत असते, डॉक्टर मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा डॉक्टर रीना म्हणत असतात, बोला ना काय झालं. नाही ॲक्च्युली काय ना मला ना थोडंसं अवघडल्यासारखं होतं आहे. माझी सोनोग्राफी जी आहे ना ती माझ्या फॅमिली डॉक्टरकडूनच केली तर चालेल का? म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाही ना? म्हणजे कसं आहे ना रेग्युलर चेकअप आणि त्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडूनच होतात, म्हणून मी तुम्हाला विचारलं. त्यावर डॉक्टर रीना म्हणत असतात, हो चालेल ना, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मला ना थोडंसं गरगरल्यासारखं होतं आहे, मी इथेच 5-10 मिनटं बसू का? हो चालेल ना, बसा. असं म्हणून डॉक्टर निघून जातात. आता तेवढ्यातच नंदिनी जीवाला कॉल करते. आता जीवा हा क्लायंटचा फोन आहे म्हणून उचलतो आणि म्हणत असतो, काय झालं, तुम्ही ती PPT पाहिली ना? ऑल ओके आहे ना त्या PPTमध्ये? तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो सगळं काही ओके आहे. मी डॉक्टरांना काहीतरी कारण सांगून बाहेर पाठवलं आहे आणि आता ना थोड्या वेळासाठी मी इथेच बसून राहते. कसं आहे ना, मी जर बाहेर आले तर आईला थोडासा संशय येईल आणि म्हणूनच मी इथेच थांबत आहे. असं आता इथे ती बोलत असते. तेव्हा जीवा म्हणत असतो, खरं सांगू का, तुम्ही एवढे हुशार आहात ना, ह्या हुशारीच्याच मी प्रेमात नेहमीच पडतोय बरं का. तेव्हा नंदिनी म्हणत असते, जीवा इथे ही मस्करी करण्याची वेळ नाही आहे, आपण आपलं बाळ गमावले. तेव्हा तो म्हणत असतो, तुम्ही नका काळजी करू, आपण यातून नक्की मार्ग काढू. दुसऱ्या बाजूला शॉर्ट सर्किट झालेला आहे हे कारण सांगितल्यामुळे पार्थ हा धावतच घरी आलेला असतो. जेव्हा घरी येतो तेव्हा मिथून काका म्हणून आवाज देत असतो. पण आता इकडे पूर्ण लाईट ऑफ केलेला असतो आणि जेव्हा पार्थ समोर येतो तेव्हा काव्या थोडासा मंद प्रकाश चालू करत असते आणि काव्यासमोर उभी राहते. आता काव्या ही माहेरी गेलेली होती बऱ्याच दिवसासाठी आणि अचानकच काव्यासमोर उभी आहे हे पार्थ पाहतो आणि तेव्हा त्याला तो विसर पडतो की नाही, शॉर्ट सर्किट वगैरे काहीही झालेलं नव्हतं आणि आपण त्यासाठी आलो होतो का, ही गोष्ट तो विसरून जातो. मग आता दुरूनच काव्याला पाहतो. मग काव्या म्हणत असते, अरे आओ ना फिर. मग आता लगेचच पार्थ तिच्यासमोर जाऊन उभा राहतो आणि म्हणत असते, काव्या पार्थ देशमुख इज बॅक. असं म्हटल्यानंतर पार्थला तर विश्वास बसत नाही की काव्या आलेली आहे म्हणून. मग आता लगेच तो तिला मिठी मारतो आणि त्यानंतर काव्या म्हणत असते, काय झाले देशमुख, तुम्ही रडताय काय? त्यावर तो म्हणत असतो, नाही आता ना ना मी चोरओटी भरायला तुम्हाला माहेरी जाऊ देणार आहे, नाही डोहाळे जेवणासाठी माहेरी जाऊ देणार आहे. पण पण रडायला काय झालंय? त्यावर पार्थ म्हणत असतो, ते काय आहे ना, तुम्ही कसं फिसकरलेल्या मांजरीसारखं ओरडून बोलत असताना तसं बोला ना एकदा. मग काव्या जोरातच देशमुख म्हणत असते. तेवढ्यातच पार्थचा फोन वाजतो. आता फोन आलेला असतो तो म्हणजे मिथूनचा. मग आता तो म्हणत असतो, काय मिथून काका, हे होतं का तुझं शॉर्ट सर्किट? तेव्हा मिथून तिकडून म्हणत असतो, हो हो हेच होतं. मग फोन ठेवला जातो. त्यावर आता पार्थ म्हणत असतो, नाही काव्या, आता काही झालं ना तरी मी तुम्हाला माहेरी अजिबातच जाऊ देणार नाही. आता मिथूनचा फोन ठेवला जातो आणि त्यानंतर दुसऱ्या मिनिटाला लगेच दिव्याचा फोन येत असतो. आता दिव्याचा फोन आल्यानंतर काव्या पार्थकडे पाहतच असते. पण आता ती फोन उचलते आणि स्पीकरवर टाकते. तेव्हा तिकडून दिव्या म्हणत असते, काय हे सर, तुम्ही मला असं निघून गेलात, मी तुमच्यासाठी जेवायला थांबली आहे. मस्त तुमच्यासाठी मी ज्वारीची भाकरी आणि वांग्याचं भरीत बनवून आणलं होतं. त्यावर पार्थ म्हणत असतो, दिव्या आता ते तुमचं वांग्याचं भरीत आणि ती भाकरी ते तुमचं तुम्ही खाऊन घ्या, मला माझी रसमलाई आली आहे. असं म्हणून तो फोन कट करतो आणि काव्याला उचलून घेत असतो. त्यावर आता इकडे काव्या म्हणत असते, काय हे, मी नव्हते तर ही दिव्या तुमच्यासाठी असं कोणाकोणाला तुम्ही कोणत्या कोणत्या क्लायंटला जेवायला थांबवता बरं? तेव्हा पार्थ म्हणत असतो, ते सगळं जाऊ द्या व खड्ड्यात, आता तुम्ही आला आहात ना. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता इथे जीवा हा किचनमध्ये असतो आणि किचनमध्ये असताना आता इकडे तेवढ्यातच त्याला त्या सगळ्या गोष्टी आठवतात. किचनमध्ये तो इथे आता स्वयंपाक करत असतो आणि स्वयंपाक करत असताना त्याला कशा पद्धतीने हॉस्पिटलमध्ये झालेल्या त्या गोष्टी आणि ते सगळं काही आठवायला सुरू होतं. तेवढ्यातच आता इकडे त्याच्या बाजूला येऊन रिक्षावाला उभा राहतो. आता त्याच्या बाजूला येऊन रिक्षावाला उभा राहिल्यानंतर लगेचच जीवा पाठी उभा येऊन म्हणतो की तू इथे काय करतोयस? तेव्हा तो रिक्षावाला म्हणत असतो, तू इथे काय करतोयस म्हणजे? तुझ्या गोष्ट लक्षात येते का? जेव्हा जेव्हा तुला गरज पडते तेव्हा तेव्हा मी इथे हजरच राहतो ना. अरे काय हे,
तू हॉस्पिटलमध्ये काय काय केलं आहेस आणि किती किती गोष्टी लपवल्यास हे मला नाही माहिती तर कोणाला माहिती. तेव्हा लगेच आता इकडे तो म्हणत असतो, म्हणजे अरे म्हणजे काय, मला सांग. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर एवढं सगळं काही झालंय आणि एवढ्या सगळ्या काही गोष्टी झाल्यानंतर तुझी आई एवढा वेळ तिथे बाहेर थांबली आणि त्यानंतर तू तिला सांगितलं नाहीस, बरोबर ना? आता तो म्हणतो, आता मी हे सगळं काही लपून का ठेवलेलं आहे. तेवढ्यातच पाठीमागून काव्या आलेली असते आणि काव्या म्हणत असते, हे सगळं तू लपून ठेवलेस, पण आता त्या सर्व गोष्टी मला समजल्या आहेत, असं काव्या म्हणत असते. आणि तेवढ्यातच आता जीवाला खूप मोठा प्रश्न पडतो की काव्याला नेमकं समजलंय काय. काव्यासाठी तर आम्ही आमचं झालेलं मिसकॅरेज लपून ठेवलं आहे आणि जर आत्ता काव्याला कोणती गोष्ट समजली आहे हा प्रश्न जीवाला पडलेला असतो. मग आता जीवा काव्याकडे पाहतो आणि म्हणत असतो, काय झाले काव्या, तुला असं नेमकं काय समजलं आहे. त्याच वेळेला आता इकडे ती तो मोबाईलमध्ये असलेला व्हिडिओ इथे जीवासमोर पकडते आणि त्याला दाखवत असते आणि म्हणत असते, हे मला समजलं आहे. जीवा, कसले स्टंट आहेत हे. अरे त्या VIP रोडवर नेहमीच ॲक्सिडेंट होतात, अपघात होतात, तुला माहिती आहे ना तिथला रस्ता कसा आहे, आणि तू अशी स्टंटबाजी तिथे का बरं करत होतास. तेव्हा लगेच आता इकडे जीवा म्हणत असतो, अच्छा हे का. अगं त्या दिवशी काय झालं ना, एका बाईचा अपघात झाला होता आणि एका बाईचा अपघात झाल्यानंतर ना इथे जो टेम्पो आहे ना तो टेम्पो पुढे जातच नव्हता आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत बघ. अरे पण जीवा, हे सगळं करण्याची काहीच गरज नाही आहे. का केलंस तू हे सगळं. आणि एवढा ट्रक वगैरे ढकलत होतास, काय करायचं होतं तुला. उगाचच ट्रक आणि ह्या सगळ्या काही गोष्टी ढकलून वेडा आहेस का तू. त्याच वेळेला जीवा म्हणत असतो, नाही ते तसं नाही झालं. अरे मला सांग, त्या अपघातामध्ये ज्या बाईला काहीतरी झालं होतं ती बाई बरी आहे ना, ती बाई सुखरूप आहे ना, तिला काही प्रॉब्लेम तर नाही ना झाला. त्याच वेळेला तो म्हणत असतो, नाही नाही सुखरूप आहे, पण तिचं बाळ वगैरे ते वाचलं ना. नाही ती बाई सुखरूप आहे, पण पण काय, पण काय झालेलं आहे जीवा, खरं खरं सांग काय झालेलं आहे. सगळं काही ऑल ओके आहे ना. तेव्हा जीवा म्हणत असतो, हो हो सगळं काही ऑल ओके आहे. बरं बरं ठीक आहे, पण ऐक ना, नंदिनी ताई कुठे आहे रे, मला तिला भेटायचं आहे. आणि आज तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेला होता ना सोनोग्राफीसाठी, तिथे काय झालं. तेव्हा तो म्हणत असतो, हो सोनोग्राफी वगैरे झालेली आहे, नंदिनीला आनंद निवासला जायचं होतं म्हणून मी तिला तसंच तिकडे सोडलेलं आहे. काय सांगतोस, अरे वा. पण जेव्हा आम्हाला एक गोष्ट सांग, सोनोग्राफी सगळं ठीक आहे ना, आणि त्याचबरोबर नंदिनी ताई कशी आहे. आता जीवासोबत इथे काव्या बोलत असताना तेवढ्यातच इकडे दारावर बेल वाजते, नंदिनी आलेली असते. आता जेव्हा नंदिनी येते त्यावेळेला मात्र काव्या धावतच नंदिनीला भेटायला जाते. एवढी काव्या धावत असते की काही विचारूच नका. मग आता लगेचच नंदिनी तिला दुरूनच आवाज देत असते. ती म्हणत असते, थांब थांब, तू काय करतेस हे. आणि त्याचबरोबर काव्या धावू नको. आता काव्या धावत असताना नंदिनीला तिचा झालेला तो अपघात आणि त्या सर्व गोष्टी आठवतात आणि त्यामुळे ती तिला ओरडून बोलत असते आणि म्हणत असते थांब म्हणून. त्याच वेळेला आता आपण पाहतो काव्या म्हणत असते, ताई काय झाले, मी ठीक आहे, मला काही नाही झालेलं. अगं हो, पण एवढ्या जोरात कशी काय धावू शकतेस तू. आता काव्याला इथे दम निघत नाही, धीर धरवत नाही. ती लगेचच नंदिनीला घट्ट मिठी मारते आणि म्हणत असते, ताई ताई ताई, किती दिवस झालं आपण भेटलो नाही आहेत आणि त्याचबरोबर इथे मला तुझी फार आठवण येत होती आणि मला तुझी फार आठवण येत होती म्हटल्यावर खरंच मी तुला खूप मिस केलं बघ. आणि तुला सांगू का, इकडे मावशीला सुद्धा खूप आठवण येत होती तुझी. तेव्हा नंदिनी म्हणत असते, काय सांगतेस, मावशीसुद्धा आली होती का. अगो हो, मावशी आली होती आणि तिची मुलगी अंतरा नाही आली. हो, अंतरा पण नाही आली, फक्त मावशी आली होती. हो, मावशी आली आणि तिने तुझ्यासाठी बराच खाऊ पण आणलेला आहे, पण तिनं ना तुझी फार आठवण केली. त्याच वेळेला नंदिनी म्हणत असते, अरे वा, ही तर फारच आनंदाची गोष्ट आहे. बरं झालं मावशी वगैरे ह्या सगळ्याच जणी आल्या होत्या. आता आपण पाहतो की इथे काव्या म्हणत असते, खरं सांगू का ताई, मला तर ना तुझी फार आठवण येत होती बरं का. आता लगेचच जीवा म्हणत असतो, ही अंतरा आणि कोण. त्यावेळेला नंदिनी म्हणत असते, त्याचं काय आहे ना, अंतरा ही आमच्या मावशीची मुलगी. आम्ही लहान असताना एकत्रच लहानाचे मोठे झालो आणि एकत्रच लहानाचे मोठे झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही खूप एन्जॉय केल्या होत्या, असं ती सांगत असते. तेवढ्यातच तिथे आता मानिनी आलेली असते आणि मानिनी आल्याबरोबर इकडे आता पार्थ म्हणत असतो, बाप रे बाप, खरं तर आता ना ह्या दोघीजणी इकडे बायका एकत्र आल्यात म्हटल्यावर
चला काहीतरी करायचं का स्पेशल, जीवाला विचारत असतो तो. तेव्हा जीवा म्हणत असतो, हो करूया ना, काय करायचं स्पेशल बोला, तुम्हाला दोघींना सुद्धा काय खावंसं वाटतंय. तेव्हा नंदिनी तिला विचारत असते, काव्या सांग, तुला ना जे काही खावंसं वाटत आहे ना ते सगळं सांग, ते मी करण्यासाठी तयार आहे, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्याच वेळेला आता इकडे काव्या म्हणत असते, खरं सांगू का, मला तर ना इथे मस्त फिश खावेसे वाटते. मला फिश खाण्याची फारच जास्त इच्छा आहे. मला कधी एकदा फिश खाईल असं झालेलं आहे, असं ती बोलत असते. आता फिश खायची इच्छा आहे असं बोलल्यानंतर नंदिनीला तो क्षण आठवतो. नंदिनी म्हणत असते, काय तुला फिश खावेसे वाटते? आणि त्याच वेळेला इथे जीवाला सुद्धा तो क्षण आठवतो. कशा पद्धतीने आता इकडे नंदिनीला त्या दिवशी फिश खायचे होते आणि फिश खायचे असताना त्याने मध्यरात्रीच तिच्यासाठी फिश पापलेट बनवले होते आणि त्यानंतर त्याला त्या सगळ्या गोष्टी आठवू लागतात. मग आता इथे मानिनी म्हणत असते, आजच्या वारीना आपल्याकडे फिश वगैरे हे सगळं काही अजिबातच बनत नाही आणि त्याचबरोबर आपण हे फिश वगैरे अशा पद्धतीने नाही बनवू शकत आहे. तेव्हा इकडे आता मस्त पिठलं भाकरी बनवली आहे ती खा. मग आता पार्थ आणि जीवा म्हणत असतो, हो हो चालेल ना, आम्हा दोघांना सुद्धा पिठलं भाकरी आनंदाने आम्ही खाऊ. तेव्हा मानिनी म्हणत असते, काय 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 सांगताय काय, तुम्हा दोघांना सुद्धा पिठलं भाकरी खाणार आहात तुम्ही? काहीही न बोलता आणि कसलीही तक्रार न करता तुम्ही पिठलं भाकरी खाणार आहात? बापरे बाप, ही तर फारच आनंदाची गोष्ट आहे की तुम्ही पिठलं भाकरी खाणार आहात. मला तर फारच आनंद झाला आहे तुम्ही पिठलं भाकरी खाणार आहात म्हटल्यावर. आता आपण पाहतो की इथे मानिनी म्हणत असते, बापरे, मला तर ना एका गोष्टीचा प्रश्नच पडलाय. काय ग पोरींनो, तुम्ही माझ्या पोरावर काय जादू केलेले आहे ते कळतच नाही. माझ्या पोराला तुम्ही किती बदलवलंय हेच कळत नाहीये. खरंच हे पोरं एवढे चांगले वागायला लागलेले आहेत ना, तीच माझ्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे, असं मानिनी म्हणत असते. आणि तेव्हा पार्थ आता मानिनी बरोबर निघून जातो. इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, काव्या म्हणत असते, ताई मला एक गोष्ट सांग, मी त्या दिवशी तुझ्याकडे जे पुस्तक दिलं होतं बाइंडिंगला ते कुठे आहे? ते झालं का बाइंडिंग करून? अगं मला ना तेच पुस्तक हवं आहे, कारण त्यामध्ये ना मी नोट्स वगैरे बऱ्याच काही गोष्टी ते करून ठेवल्या होत्या आणि म्हणून मला ते पुस्तक हवं आहे, असं ती बोलत असते. आता काव्या नंदिनी म्हणत असते, ते पुस्तक का? हो हो, ते पुस्तक मी दिलं आहे ना, आणि ते पुस्तक इथे मी बाइंडिंग करायला दिलं आहे, असं ती बोलत असते. पण कधी आणणार आहेस ते पुस्तक? ते पुस्तक आण ना लवकर, मला तेच पुस्तक हवं आहे. तेव्हा जीवा म्हणत असतो, कुठलं पुस्तक आणि कसलं? त्यावर नंदिनी म्हणत असते, अहो ते पुस्तक ना त्या दिवशी मी VIP रोडला गेले होते ना, त्या दिवशी काव्याचं पुस्तक मला तिथे पुढे जाऊन ना द्यायचं होतं बाइंडिंगसाठी आणि त्यासाठीच मी तिकडे गेले होते, असं ती सांगत असते. आणि त्यानंतर मग आता पार्थ जीवा म्हणत असतो, बरं ठीक आहे, ते पुस्तक ना मी घेऊन येतो, तुला ते पुस्तक आणायला जायची काही गरज नाही आहे. मग आता नंदिनी म्हणत असते, नाही नाही नाही, तुम्ही कशाला, मीच जाणार आहे आणि मीच ते पुस्तक आणणार आहे, असं ती बोलत असते. पण त्याच वेळेला आता इकडे काव्या म्हणत असते, हो ताई प्लीज मला तेच पुस्तक हवं आहे, मी त्या पुस्तकाशिवाय दुसऱ्या कशामध्येही काही करू शकत नाही बरं का, मला तेच पुस्तक हवं आहे, असं ती बोलत असते. आणि हे सर्व काही बोलून आता ती तिथून निघून जाते. मग आता लगेचच इकडे जीवा तिला विचारत असतो, काय चाललेलं आहे हे नंदिनी सगळं, आणि ते पुस्तक आता कुठे आहे, कोण आणून देणार आहे? त्यावेळेला आता इकडे ती म्हणत असते, मला तर कळतच नाही आहे जीवा, ते पुस्तक मला द्यायचं आहे, पण आता कसं आणून द्यायचं आणि काय करायचं ना ते समजत नाही आहे. अहो ते पुस्तक दिलंच कुठे, काय काय झालं आहे काय ते पुस्तकाचं? अहो जीवा तुम्हाला एक गोष्ट सांगू का, ते पुस्तक त्या दिवशी अपघात झाला आणि तिथेच कुठेतरी सापडलं नाही आहे, आणि आता ते पुस्तक कसं द्यायचं? मग आता इकडे तिला पण आता तेच पुस्तक हवं आहे, काय करावं ना कळतच नाही आहे, सगळा गोंधळच आहे. त्यावर जीवा म्हणत असतो, सगळा थोडा थिडका नाही आहे, सगळाच गोंधळ आहे, काय होऊन बसलं हे सगळं काही नंदिनी, काय करायचं ना ते समजतसुद्धा नाही आहे, असं सुद्धा आता इथे तो तिला बोलत असतो. तेव्हा नंदिनी म्हणत असते, पण काही जरी झालं ना तरी पुस्तक तर आता तिला आणूनच द्यावं लागेल. आणि तेव्हा जीवा म्हणत असतो, आणि तिला पण बघ ना तेच पुस्तक हवं आहे, आता काय करायचं ना ही गोष्ट मला सुद्धा कळत नाही, असं सुद्धा आता इथे तो तिला बोलत असतो. त्यावर नंदिनी म्हणत असते, बघितलं ना जीवा कसं आणि काय काय होतंय ते, आता ह्या गोष्टी कशा काढायच्या बाहेर आणि काय नाही. त्यावर जीवा म्हणत असतो, एक सत्य लपून ठेवलं ना तर अनेक सत्य इथे लपूनच ठेवावे लागतात नंदिनी, आणि हे सत्य लपून ठेवल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी असं होतंय. मला तर असं वाटतंय की आपण हे सगळं काही सगळ्यांना सांगून टाकावं. जर आपण ह्या सर्व गोष्टी सगळ्यांना समजून सांगून टाकल्या ना तर कसं कुठेतरी जाऊन बरं पडेल, असं मला वाटायला लागलेलं आहे, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्याच वेळेला आता नंदिनी म्हणत असते, बघूया आता काय करायचंय आणि काय नाही ते.
दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आता मानिनी ह्या दोघांना सुद्धा आवाज देत असते. इकडे आता संध्याकाळची वेळ झालेली असते आणि काव्या ही आता झोपलेली असते. पण आता बरीच मध्यरात्र उलटून गेलेली असते आणि बरीच मध्यरात्र उलटून गेल्यानंतर जवळपास 1:30-2च्या दरम्यान आता इकडे जो काही पार्थ आहे त्या पार्थला दिव्याचा कॉल आलेला असतो आणि दिव्याचा कॉल आल्यानंतर आता इकडे ती रडायला लागते. तेव्हा पार्थ म्हणत असतो, दिव्या तुम्ही वेड्या आहात का? टाईम बघा किती झालाय, तर तुम्ही रात्रीच्या 2 वाजता कॉल कशा काय करू शकता, तुम्हाला कळतंय का? त्याच वेळेला आता दिव्या म्हणत असते, सर खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. तुमच्या मित्राचं जे घर तुम्ही मला राहायला दिलं होतं ना, त्या ठिकाणी मी सामान शिफ्टिंग केलं आहे आणि सामान शिफ्टिंग केल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तिथे मी सामानसुद्धा आणलं आहे. पण आता ना त्या घराचं लॉकच उघडत नाही, काय करावं ना काहीही समजत नाही आहे. तेव्हा पार्थ म्हणत असतो, एवढ्या उशिरा 2 वाजता कोण सामान घेऊन येतं दिव्या, तुम्ही डोक्यावर पडला आहात का? तेव्हा दिव्या म्हणत असते, सॉरी सर, पण मला ना आत्ता काय करावं ना ती गोष्ट समजतच नाही आहे. अहो मी इथे रस्त्यावर उभी आहे, सगळं सामान आहे. एक काम करा ना, वॉचमॅनला सांगा ना, किंवा आणखी दुसरी काहीतरी इथे सुचतंय का ते बघा ना. अहो सर, मी एकटी मुलगी काय करणार आहे? आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगू का, मी वॉचमॅनला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी बोलले, पण त्या बिचाऱ्याला सुद्धा हे सगळं काही जमत नाही आहे हो. आणि तो वॉचमॅन आहे, तो इथून कुठे जाऊ सुद्धा शकत नाही. मला ना आता काय करावं ना ते सुद्धा कळत नाही आहे. सर काय करणार मग मी एवढ्या? तेव्हा पार्थ म्हणत असतो, थांबा 1 मिनटं, मी तुम्हाला माझ्या घराचा ॲड्रेस पाठवतो, त्या माझ्या घरी तुम्ही या. आणि त्यावेळेला आता ती म्हणत असते, अहो सर असं कसं मी तुमच्या घरी येणार? अहो तुम्हाला एक गोष्ट सांगू का सर, हे बघा खूप मोठा प्रॉब्लेम होईल मी तुमच्या घरी जर आले तर, कारण माझं सगळं सामान मी इथे रस्त्यावर आणून ठेवलेलं आहे आणि माझं सगळं सामान मी रस्त्यावर आणून ठेवल्यानंतर मी तुमच्या घरी अशी नाही येऊ शकत आहे. जर मी तुमच्या घरी आले तर पुन्हा आणखी प्रॉब्लेम होऊ शकतो ना सर, मग मी कशी येणार आहे तुमच्या घरी सांगा बरं. असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. सर प्लीज तुम्ही या ना आणि काहीतरी मदत करा ना सर, प्लीज नाही म्हणू नका ना, असं ती बोलत असते. आणि त्याच वेळेला आता इकडे ती रडायला लागत असते. आता रडत असताना लगेच इकडे पार्थ म्हणत असतो, बरं थांबा, रडू नका, 2 मिनटं थांबा जरा, हे बघा काही होतंय का, काही करता येतंय का, मी बघतो. आता सर काही करा पण प्लीज या हो सर, या हो सर, असं ती बोलत असते. आता त्याच वेळेला पार्थ म्हणत असतो, बरं ठीक आहे येतो मी, असं म्हणून आता तो फोन ठेवतो आणि फोन ठेवल्यानंतर आता लगेचच इकडे तो काव्याच्या डोक्यावर हात ठेवून तिकडे निघालेला असतो. आता त्याला खरं तर तिकडे जायचं नसतं, पण आता काय करणार, एकट्या मुलीला सुद्धा असं रस्त्यावर नाही हे करू शकत, कारण ती आपल्या किती नाही म्हटलं तरी इथे ऑफिसमध्ये कामाला आलेली आहे आणि त्यामुळे आपण तिला अशा पद्धतीने इथे नाही वाऱ्यावर सोडू शकत, असा पारचा विषय झालेला असतो. त्यामुळे मध्यरात्री 2 वाजता हा बाहेर पडलेला असतो. आता जेव्हा 2 वाजता पार्थ बाहेर पडतो त्यावेळेला मात्र इथे आता त्याला जात असताना हा जो काही इथे विजय आहे ना, तो विजय पाहतो आणि विजयने त्याला पाहिल्याबरोबर लगेचच म्हणत असतो, हा नेमका एवढ्या उशिरा एवढ्या रात्रीचा निघाला आहे कुठे, नेमकं हे काय गोडगंगाल आहे, असा इकडे तो विषय करत असतो. आणि हे सगळं काही बोलल्यानंतर आता लगेचच म्हणत असतो, ह्या सगळ्या गोष्टी एकदा तपासल्या पाहिजेत, असं सुद्धा तो बोलू लागतो. त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे हा पार्थ त्या ठिकाणी जाऊन पोहोचतो. आता त्या ठिकाणी जाऊन पोहोचल्यानंतर इकडे तो तिच्यावर ओरडतो आणि म्हणत असतो, तुम्ही डोक्यावर पडल्या आहात का? अहो तुम्ही हे काय केलंय सगळं? आणि त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढ्या रात्रीचं शिफ्टिंग कोण करतं? तेव्हा ती म्हणत असते, मी दिव्या शिफ्टिंग करू शकते एवढ्या रात्रीची, असं बोलल्याबरोबर आता लगेचच पार्थ म्हणत असतो, काय गरज काय होती पण एवढ्या रात्रीचं शिफ्टिंग वगैरे करायची? तेव्हा दिव्या म्हणत असते, अहो सर त्याचं काय आहे ना, जर मी आज शिफ्टिंग केलं नसतं ना तर उद्या मला ऑफिसला सुट्टी घ्यावी लागली असती आणि ऑफिसला सुट्टी घ्यावी लागली असते ना, म्हणून मी एवढ्या रात्रीची इथे ही सगळी काही धडपड आणि ह्या सगळ्या काही गोष्टी केलेल्या आहेत. पण तुम्ही एवढं माझ्यावर चिडू नका ना प्लीज, का चिडताय सर तुम्ही माझ्यावर एवढं? अहो उलट मी आपल्या ऑफिसचं काम वाचावं, ह्या सगळ्या गोष्टी व्हाव्या म्हणून हे सगळं काही केलं आहे ना, मग तुम्ही एवढं माझ्यासोबत ओरडू नका ना सर प्लीज, असं ती म्हणत असते. तेव्हा पार्थ म्हणत असतो, नाही खरंच तुम्ही डोक्यावर पडला आहात. त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, सर पण आता काय करायचं ना, पण खरंच सर थँक्यू सो मच बरं का, तुम्ही इथे आलेला आहात, तुम्ही इथे आलात ना, मला खरंच फारच जास्त आनंद झाला आहे आणि आनंद झाल्यामुळे ना आता मला आता कसलंही टेन्शन वगैरे ह्या कोणत्याच गोष्टी राहिल्या नाही, असं ती बोलत असते. सोबतच आपण पाहतो की आता इकडे पार्थ म्हणत असतो, तो तुमचा रॉबिन कुठे आहे?
त्यावेळेला आता ती म्हणत असते, वाव सर, सो स्वीट. म्हणजे खरंच ना, एवढ्या मोठ्या ह्याच्यातसुद्धा तुम्हाला माझ्या रॉबिनची किती काळजी आहे. सर त्याचं काय झालं ना, माझा रॉबिन इथेच आणला होता, पण इथे ना तो खूप भुंकायला लागला आणि तो खूप भुंकत असताना ना एक प्रॉब्लेम झाला सर. काय झालं आता, कसला प्रॉब्लेम झाला? म्हटलं इथले सगळे लोक ना उगाचच उठतील, त्यांना त्रास होईल ना, म्हणून मी जिथे राहत होते ना तिथल्या एका मुलाला बोलवलं आणि तिथल्या एका मुलाला बोलवल्याच्या नंतर ना माझ्या रॉबिनला तिथला तो मुलगा माझ्यावर लाईन मारत होता आणि तो मुलगा माझ्यावर लाईन मारत असल्याने तो आला आणि ताबडतोब इथे माझ्या रॉबिनला घेऊन गेला. आणि मी किती हुशार आहे, किती स्मार्ट आहे हे बघितलं ना तुम्ही. त्याच वेळेला आता इकडे दुसऱ्या बाजूला पार्थ म्हणत असतो, हो का, द्या इकडे. असं करून तो तिच्यासमोर हात पकडतो. आता हात समोर केल्यानंतर दिव्या मात्र स्वतःचा हात त्याच्या हातामध्ये ठेवते. मग आता पार्थ म्हणत असतो, एक मिनिट, तुमचा हात नाही मागितला, मी चावी मागितली. काय हे? तेव्हा ती म्हणत असते, सॉरी सर. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता इकडे काव्याला जाग आलेली असते. काव्याला जाग आल्यानंतर ती इकडे पाहते की पार्थ तिच्या बाजूला नसतो आणि पार्थ तिच्या बाजूला नसल्या कारणाने आता इकडे तिला प्रश्न पडतो की नेमकं देशमुख गेले कुठे, असा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि असा प्रश्न तिला पडल्यानंतर ती लगेचच आता पार्थला फोन करायला घेते. तर इकडे दुसऱ्या बाजूला आता दिव्याने ही चावी जी आहे ना ती दिलेली असते आणि दिव्याने चावी दिल्यानंतर लगेचच आता पार्थ हा ती दरवाजा उघडतो. आता पार्थच्या एका ह्याच्यातच दरवाजा उघडला गेलेला असतो आणि पार्थचा एका ह्याच्यातच दरवाजा उघडला गेल्यानंतर आता लगेचच तो म्हणत असतो, झालं, दरवाजा तर उघडला गेला आहे ना, मग तुम्ही एवढं सगळं काय आणि कशासाठी करत होतात? त्याच वेळेला ती म्हणत असते, वा वा सर, फक्त आणि फक्त हे तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे. खरंच मला ना आज फार आनंद झाला आहे, आज तुमच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी शक्य झाल्यात, असं ती बोलते. त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे दुसऱ्या बाजूला काव्याचा फोन आलेला असतो. तेव्हा ती म्हणत असते, सॉरी सर, सॉरी, मला ना ऑफिसमधून आज समजलं होतं की तुमची बायको घरी येते म्हणून, आणि बघा ना तिचा फोन आला तुम्हाला. आता तुमची बायको तुमच्यावर ओरडणार नाही ना? म्हणजे एवढ्या रात्री आता तुम्ही तिच्या बाजूला नाही येत म्हटल्यावर आणि तुम्ही एका मुलीला भेटायला आलात म्हटल्यावर हे कुठल्या बायकोला आवडणार आहे? त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो, एक मिनिट, मला फोन उचलू द्या. मग आता लगेच पार्थ फोन उचलतो. पार्थने फोन उचलल्याबरोबर तो म्हणत असतो, हां बोला काव्या, काय झालं? तेव्हा ती म्हणत असते, देशमुख कुठे आहात तुम्ही? किती उशीर झालेला आहे. आणि तेव्हा पार्थ म्हणत असतो, त्याचं काय झालं ना, इथे खाली ना फार जास्त कुत्री भुंकत होती आणि कुत्री भुंकत असल्यामुळे ना मी त्यांच्यामुळे तुमची झोपमोड होऊ नये ना म्हणून मी खाली आलो होतो, असं तो सांगू लागतो. तेव्हा काव्या म्हणत असते, सो स्वीट. खरंच पार्थ, तुम्ही माझ्यासाठी आणि माझ्या बाळासाठी, आपल्या बाळासाठी किती आणि काय काय करताय ना, हे सगळं पाहून मला तर खरंच खूप आनंद झाला. थँक्यू, या बरं लवकर. तेव्हा तो म्हणत असतो, हो तुम्ही झोपा, मी आलोच. असं म्हणून आता लगेचच इकडे 10 मिनिटामध्ये येतो, असं तो म्हणत असतो आणि त्यानंतर काव्याला झोपायला सांगतो. आता इकडे ही जी दिव्या आहे ना, ती दिव्या म्हणत असते, सर खरंच सॉरी बरं का, माझ्यामुळे उगाचच तुमच्यामध्ये वाद व्हायला नको बरं का. तेव्हा तो म्हणत असतो, नाही ठीक आहे, माझी बायको इथे माझ्यावर संशय नाही घेणार आहे. आणि त्याचबरोबर पण सर तुम्ही आता खोटं बोललात ना. हो, मी कधी खोटं बोलत नाही, पण आता इकडे ती प्रेग्नेंट आहे आणि तुम्हीच म्हणालात ना की प्रेग्नेन्सीमध्ये मूड्स चेंज वगैरे होत असतात, हार्मोन्स बदलत असतात, त्यामुळे मी त्या सगळ्या गोष्टी नाही बोललो, असं तो सांगत असतो. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फार इंटरेस्टिंग असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं आहे की आता इकडे काव्या किचनमध्ये असते आणि काव्या किचनमध्ये असताना हा जो विजय आहे ना तो मुद्दामच येतो आणि म्हणत असतो, त्याचं काय आहे ना, एक गोष्ट सांगू का सगळ्यात महत्त्वाची, तर इथे ना जी माणसं चांगली असतात ना ती सगळीच माणसं इथे आपल्यासोबत खरं बोलतील असं अजिबातच नाही आहे, कारण ती माणसं नेहमीच खोटं बोलत असतात. तेव्हा इथे आता काव्या म्हणत असते, हे तू मला का सांगत आहेस? त्याच वेळेला इकडे आता तो म्हणत असतो, कारण हे मी का सांगत आहे ही गोष्ट सांगू का, कारण तुला असं वाटतंय की तुझा पार्थ हा चांगला माणूस आहे आणि तो तुझ्यासोबत कधीही खोटं बोलणार नाही आहे असं तुला वाटत असेल, पण तसं अजिबातच नाही आहे, समजलं? असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो. आणि त्याचबरोबर तो नेहमीच खोटं बोलत असेल असं कशावरून नसेल असं सुद्धा तो बोलतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता इकडे जीवा आणि त्याचबरोबर नंदिनी हे दोघेही जण बोलत असतात. तेव्हा इकडे आता तो म्हणत असतो, आता तू मिस
मिसकॅरेज झाला आहे. ह्या अवस्थेमध्ये तुला कसा आणि किती त्रास होत असेल ह्या सगळ्या गोष्टी मला कळत आहेत. त्यामुळे आपण थोडा वेळ योगा करूया, ज्यामुळे तुला थोडंसं बरं वाटेल, असं सुद्धा तो इथे बोलत असतो. त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे जीवा आणि नंदिनी हे दोघेही जण योगा करत असतात. आता इकडे योगा करत असताना दुसऱ्या बाजूला हा जो काही पार्थ आहे तो ऑफिसला निघालेला असतो. आता पार्थ ऑफिसला निघाला असताना तेवढ्यातच दिव्याचा कॉल येतो. मग आता काव्या म्हणत असते, 1 मिनिट, ह्या दिव्याचा सतत तुम्हाला कॉल येतो. नेमकं तुम्हा दोघांचं काय गुलुगुलू चाललेलं आहे ना, तेच मला बघायचं आहे. असं म्हणून आता लगेच काव्या तो फोन उचलते आणि फोन स्पीकरवर टाकते. आणि फोन स्पीकरवर टाकल्याबरोबर इकडे आता लगेचच तिकडून दिव्या म्हणत असते, सॉरी सर, रात्री माझ्यामुळे तुम्हाला 2 वाजता तुमच्या बायकोला सोडून यावं लागलं. खरंच सॉरी. आणि त्यासाठी मी खरंच मनापासून तुम्हाला सॉरी म्हणते. माझ्यामुळे तुम्ही तुमच्या बायकोसोबत खोटं बोललेला आहात आणि 2 वाजता तुम्ही मला सरळ भेटायला आलात, असं दिव्या तिकडून बोलत असते. आणि तेव्हा काव्या मात्र ही पार्थकडे रागानेच पाहत असते. तर आता प्रेक्षकांनो, पार्थ नेमकं काव्याला काय उत्तर देईल हे पाहणं फार इंटरेस्टिंग आहे. तर पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम.